आज आहो आणि मी शेतामध्ये गेलो होतो तर तिथे आम्हाला वांगी दिसली. एकदम छोटी छोटी वांगी होती. तर ते म्हटले, अगं ह्याची भरलेल्या वांग्याची भाजी खूप छान होईल, छोटी वांगी आहेत. तर म्हटलं ठीक आहे आहो, तुमच्या फरमाईशमध्ये मी आज आपल्या चॅनलवरती सादर करते भरलेल्या वांग्याची चुलीवरची भाजी. तर मग काय घेतली कढई आणि माखली चिखलाने सगळ्या कढईला. माखून झाल्यानंतर कढई ठेवली चुलीवरती आणि तोपर्यंत वांगी घेतली चिरून. वांग्यांना चरचर चिरलं आणि मग नंतर त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली. पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर तोपर्यंत आपलं खोबरं, ओलं खोबरं होतं ते घेतलं भरभर भाजून आणि भाजल्यानंतर मग ते घेतलं चिरून. चिरल्यानंतर त्याचे मोठे तुकडे केले. मग घेतला पाटावरोटा, खोबरं, लसूण आणि आपल्या कोथिंबीर मॅडम, नंतर शेंगदाणे आणि सगळ्यानंतर ओली हळद आणि हे सगळ्यांना घेतलं टेचून टच टच टच. आधी टेचून घेतलं आणि मग नंतर घेतलं वाटून गर गर गर. मग आपल्या जिरीला घेतलं, जिरी टाकली वरनं. नंतर आपला तिखटचा मसाला घेतला, ते सगळं एकत्र करून घेतलं आणि आपले जे वांग होतं चिरलेलं त्याच्या पोटामध्ये भरलं. सगळीकडनं पोटामध्ये भरल्यानंतर आपले जे सगळे वांगे होते ते कढईमध्ये टाकले. कढईमध्ये गेल्यानंतर ते वांगे लागले चरचरू. त्यांची चरचर काही बंद होईनाच, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी वरनं अजून मसाला टाकला. मसाला टाकल्यानंतर त्या सगळ्यांना एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर म्हटलं आता ताटली ठेवलं तरी ते त्यांची चरचर बंद होईल, म्हणून मग ताटली ठेवली वरनं. थोड्या वेळ ताटली ठेवल्यानंतर ताटली उघडून पाहते तर काय त्यांची चरचर बंद झाली. मग नंतर त्याच्यामध्ये थोडं कोमटचं पाणी ओतलं आणि सगळ्यांना मस्तपैकी उकळून घेतलं. आणि उकळल्यानंतर त्याचा एवढा सगळ्यांचा सुगंध सुटला होता. आणि मग नंतर ताटलीमध्ये घेतलं आणि आहोंनी एकाच घासामध्ये म्हटले, क्या बात क्या बात क्या बात. अशाच आपल्या गावाकडच्या चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.